भाजप उत्तर मुंबईच्या रामभक्तांना रामलल्लाचं मोफत दर्शन घडवणार आहे। काही क्षणातच मुंबईहून अयोध्येकरता पहिली आस्था स्पेशल ट्रेन रवाना होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। सीएसएमटी स्थानकावरून ही लाईव्ह दृश्य आपण बघताय। तिकडे भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्रीगण उपस्थित आहेत। आशिष शेलार देखील आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। मंत्री मंगल प्रभात लोढा आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील आहेत। आणि अगदी थोड्याच वेळात अयोध्येकरता ही विशेष ट्रेन रवाना होईल। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। जो हिंदू इतकी बात करेगा, वही देश में राज करेगा। जो हिंदू इतकी बात करेगा, वही देश में राज करेगा। पहिल्या आस्था ट्रेनच्या या रवानगी समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंगल प्रभात लोढाजी, प्रवीण दरेकरजी, मनीषाताई चौधरी, कालिदास कोळंबकरजी, तमिळ सेल्वनजी, संजय उपाध्यायजी, संजय पांडेजी, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, उत्तर मुंबईच्या या ट्रेनचं संचालन करणारे गणेश खडकरजी आणि सर्व सोबत जाणारे रामसेवक, रामभक्त भगिनी आणि बंधू, पहिल्यांदा तर मला तुमचा सगळ्यांचा फार हेवा वाटतोय। मैं आप सब पे जल रहा हूं, क्योंकि राम जी का दर्शन आपको मेरे से पहले मिलने वाला है। या ट्रेनने जे जात आहेत ते इतके भाग्यशाली आहेत। ही जी पहिली तुकडी महाराष्ट्रातनं चालली आहे, या सगळ्यांना प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी, मुंबई अध्यक्ष आशिषजी, या सगळ्यांपेक्षा पहिले रामललांचं दर्शन मिळणार आहे। आणि म्हणून पहिल्यांदा तर स्वतः करता एकदा टाळ्या वाजवून स्वतःचं अभिनंदन करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।